तर शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली। दिल्लीतून दबाव असल्यामुळे शिंदेंनी हा निर्णय घेतलाय असा दावा आता पटोलेंनी केलाय। महाराष्ट्रामध्ये 5वी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार बनवण्यामध्ये झालेला घोळ आज खऱ्या अर्थाने संशयास्पद आहे। यांचं जे अलायन्स आहे महायुतीचं, त्या अलायन्समध्येच गडबडी आहे ते त्याच्यातून सिद्ध होते। आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे। हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागलेत हे शेवट पण आता तुम्हाला सांगता येणार नाही की जे चेहरे आज तुम्हाला समोर दिसतात आहे की हा नाही तर तो बनेल, तो नाही तर तो बनेल, पण आता जे चेहरे समोर आले त्याच्यातून बनतं की नाही बनत हे अजून सांगता येत नाही। त्याच्यामुळे मी जे काही सांगितले की मित्राला वाटेल तो सीएम बनेल, हा जो आमचं स्लोगन आहे ते त्या पद्धतीनेच राज्यामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।